रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आमची कौटुंबिक पावसाळी सहल जाऊन पोहोचली पाली सुधागड येथे. निसर्ग आपल्या अनंत हातांनी भरभरून देतच असतो. भरपूर ऑक्सिजनची उधळण तर होतच होती, पण माझी आई आणि सासूबाई यांचं बालपण सातारच्या गावात गेलं. त्यांनी मात्र आत्ता येत असणाऱ्या नागपंचमीच्या सणाला जो आगरडा म्हणजेच पावसाळ्यात उगवणारी निरनिराळ्या वनस्पतींची, वेलींची पाने, फांद्या, फुले गोळा केली. त्यांची ओळखही मला करून दिली. नाही, नाही म्हणत असताना छान छान रानभाज्या त्यांनी जमा केल्या. जमा करत असताना त्यांचे नागपंचमीचे खेळ, त्यांच्या आठवणी आणि या भाज्यांची रेसिपी त्यांनी मला सांगितली. खरंच जे जिथून मिळतं ते तिथूनच थेट घेण्यात एक वेगळंच समाधान, एक वेगळी मजा आणि भेसळमुक्त वस्तूंची शाश्वती हे असतं. चला, भाज्या, फळं आपण निसर्गातून थेट घेऊ शकतो की नाही हे मला माहीत नाही. पण माऊलींचं तत्त्वज्ञान, आयुष्याचं गमक, त्यांचा दृष्टिकोन हे मात्र आपण थेट ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर महाराजांकडून घेऊ शकतो. श्रावण म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टीची सुरुवात. चला तर मग नवीन आयुष्याला सुरुवात करूया माऊलींचा हात धरून.